नमस्कार. तर आपण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिर. भोकर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. त्याच अनुषंगाने काही निवडणुका रखडल्या होत्या. त्या अनुषंगाने आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणते विकास मुद्दे घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते उतरले आहेत. सर, काय सांगाल की तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून उभे आहे? भोकर नगर परिषद 2009 पासून स्थापन झालेली आहे. 2009 पासून आजपर्यंत विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचाराचा विकास झालेला आहे भोकर शहरात. त्याच्या पलीकडे कुठलाच विकास झाला नाही. सर्वसामान्य नागरिकांना ज्या गरजू सुविधा पाहिजे त्या कुठल्याच सुविधा भोकर शहरात मिळालेल्या नाही. स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्षानंतरही आपल्याला जर सुद्धा रोड आणि नालीचाच विचार करावा लागत असेल तर खूप दुर्दैवी बाब आहे. भोकर शहरात कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाही आहेत. एखादं ग्राउंड नाही आहे, अभ्यासिका नाही आहे, कुठल्याच प्रकारच्या सुविधा लोकांना पुरवल्या गेलेल्या नाही आहेत. फक्त भ्रष्टाचार करण्याच्या नावावर, विकासाच्या नावावर फक्त भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. सर, एकंदरीत कोणकोणते विकास मुद्दे घेऊन तुम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरले? सर्वसामान्य जनतेसाठी जे सर्व नाली असेल, रोड असेल, त्या सर्वसामान्य जनतेच्या कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टी लोकांना पुरवल्या गेल्या पाहिजे. त्यांचे कामं व्यवस्थित वेळेवर झाले पाहिजे. भोकर नगर परिषदेत नमुना नंबर 43 गुंटेवारी आणि बांधकाम परमिशन मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो पूर्ण भोकर शहराला माहिती आहे. गुंटेवारीच्या फीसच्या व्यतिरिक्त 50-50 हजार रुपये भोकर शहरात लागत आहेत. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. भ्रष्टाचार थांबला पाहिजे. गोरगरीब जनतेचे कामं झाले पाहिजे. गोरगरीब जनतेची लूट थांबली पाहिजे. यासाठी आपण उमेदवारी दाखल केली आहे. सर, प्रभाग क्रमांक 1 मध्ये बी मधून तुम्ही उमेदवार आहात आणि या प्रभाग क्रमांक 1B मधून कोणकोणते उमेदवार या अगोदर होते आणि तुमची डायरेक्ट लढत कोणाशी आहे तुम्हाला असं वाटतं? प्रभाग क्रमांक 1B मध्ये सरळ धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढाई आहे. त्या जनशक्तीमध्ये सर्वसामान्य सर्व जनता आपल्या सोबत आहे. मला आजच्या दिवसात असं तरी वाटत नाही की समोरचा कुठला उमेदवार आपल्या विरोधात सक्षम आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेचे तुमचे प्रचाराचे 2-4 दिवस शिल्लक उरलेले आहेत. तर जनतेला या अनुषंगाने काय? सर्वसामान्य जनतेला माहिती आहे कुठंतरी भ्रष्टाचार थांबायचा असेल तर एक सर्वसामान्य घरातील उमेदवार आपल्यासोबत असला पाहिजे आणि सर्वसामान्य जनता पूर्णपणे आपल्यासोबत आहे. त्यांना फक्त एवढीच विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला अंगठी या निशाणीवर बटन दाबून विजयी करा.